लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। 12वीच्या पेपर फुटी प्रकरणात शिक्षक आमदार आक्रमक आहे, सर काय मागणी करणार याच्या चौकशीसाठी? नागपुरामध्ये 12वीचा भौतिकशास्त्र विषयाचा पेपर या ठिकाणी फुटलेला आहे, लीक झालेला आहे। विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअपवरती तो पेपर आलेला होता आणि ते पकडल्या गेलेले आहेत। जे शासन एकीकडे कुठल्याही प्रकारची निधी न देता सर्व शाळांना किंवा केंद्राला CCTV लावण्याच्या संदर्भात कंपल्सरी करते आहे, परंतु निधी मात्र देत नाही। खऱ्या अर्थानं हे सगळ्या शाळांमध्ये CCTV लावण्याचं काम मुख्याध्यापकाच्या माध्यमातून, शिक्षकांच्या माध्यमातून होताना दिसते आहे। आणि एवढी उपाययोजना केल्यानंतर सुद्धा जर पेपर फुटत असेल तर या संदर्भामध्ये शासनाने कडक कारवाई करावी आणि जे दोषी असतील त्या दोषीवरती कारवाई करावी। याच्यात अटक सत्र पण राबवण्यात आलेलं आहे। तुमची काय, शिक्षक आमदार म्हणून तुमची काय मागणी? नाही, चौकशी ही झाली पाहिजे, जे दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। या कशी झाली पाहिजे? नाही, या संदर्भामध्ये उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून आणि जे घटक याच्यामध्ये दोषी असेल मागणी करणार का तुम्ही? SITची मागणी करायला हरकत नाही, कारण हा प्रकार होणं अनुचित प्रकार आहे। जे अभ्यास करून विद्यार्थी पास होतात त्यांच्यावरती खूप अन्याय आहेत, त्याच्यामुळे उच्चस्तरीय SIT सारखी समिती नेमून त्याच्यावरती चौकशी व्हायला पाहिजे। 3 विषयाचे पेपर सुटले, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणिताचा सुद्धा। नाही, या संदर्भामध्ये हे पेपर जे फुटत आहे त्या संदर्भामध्ये शासनाने कडक कारवाई केली पाहिजे या मताचे आम्ही आहोत। कारण का चुकीच्या गोष्टीला आम्ही कदापि समर्थन करणार नाही, परंतु ह्या कडक बंदोबस्त करत असताना सुद्धा शासनाने विद्यार्थ्यांकडनं जर फीच्या स्वरूपात शासन जर पैसे घेत असेल तर त्या केंद्रांना सुद्धा त्या ठिकाणी सुविधा देण्याचं काम हे शासनाचं आहे, त्याने दिल्या पाहिजे। केंद्रांना सुविधा मिळावं, कारण की याच्यात केंद्रचालकच आहे, काही जे आहे काही मुख्याध्यापक आहे, काही शिक्षक आहे त्यात इन्वॉल्ड आहे। नाही, केंद्रांना सुविधा दिल्या पाहिजे। फी जर घेत आहे तर केंद्रांना सुद्धा द्या। आणि हा शेवटी नैतिकतेचा प्रश्न आहे आणि नैतिकतासुद्धा आमच्या शिक्षकांनी पाळली पाहिजे। ज्या प्रक्रियेमध्ये आपण आहोत त्या प्रक्रियेमध्ये असे प्रकार होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।